पाळधी तरसोद बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे. पालकमंत्री गुलाबराव पाटील संतापले आहेत. बायपासवरील डांबरीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा पालकमंत्र्यांनी गंभीर आरोप केलाय. कामात नकली डांबर वापरल्याचा संशय देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय. पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलालगत माती धसल्याने वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील त्यावर संतापले. हे बघा, ती जरी चालू केली गेली असली तरी त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय. त्यामुळे जिथून टायर गेलेले आहेत तिथे पूर्ण चाऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेलमध्येच टाकलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे. पण तरी सुद्धा ते व्हायला आपल्याला वर्ष 2 वर्ष जाणार आहे. पण हे आपलं समोर असल्यानंतर सुद्धा रस्ता गेला, पूल माती घसते आणि वरती आपण जर रस्ता बघाल तर सरळ चाऱ्या पडलेल्या. आपण जर जाल, माझी विनंती आहे आपल्याला की तुम्ही चित्रीकरण करा. पूर्ण डांबराच्या मधून अशा चाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे फटफटीवाल्यांचे ऍक्सिडेंट होतात. आता काल परवामध्ये 3 मुलं वारलेले. याची भरपाई कोण करणार? मग शेवटी या गोष्टी सगळ्या येतात त्या आमदार, खासदार आणि मंत्र्यावर. आम्ही तर मागणी केलेली पूर्वीपासून, जेव्हा काम चालू होतं तेव्हा पण आणि आज पण मागणी करतोय की त्या डांबराचे, ते डांबर मला वाटतं ते नकली डांबर असावं. त्याच्यामुळे आज रस्ता